नमस्कार मित्रांनो, आपल्या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार मराठी महिन्यातील 5वा महिना हा श्रावण मास म्हणून ओळखला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेच्या आसपास श्रवण नक्षत्र असते, त्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव पडले. हा महिना अत्यंत पवित्र महिना असून तो सणांचा राजा म्हणूनही ओळखला जातो. श्रावण महिना सुरू झाला की निसर्गाचे रूप बदलते. ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. रिमझिम बरसणारा पाऊस आणि त्यासोबत अनेक महत्वाच्या सणांची रेलचेल या काळात सुरू होते. देवशयनी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार पालन यांची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते. त्यामुळे या काळात महादेवांची उपासना नामस्मरण करण्यावर भर दिला जातो. हा महिना खास करून भगवान शंकराला समर्पित महिना आहे. चातुर्मासातील 4 महिन्यांपैकी श्रावण हा महिना धार्मिक दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. चातुर्मासात हिंदू धर्मातील अनेक सण उत्सव साजरे होतात. तसं पाहिलं तर हिंदू धर्मात वर्षभर व्रत उत्सव सुरूच असतात, पण श्रावणातील सण उत्सव आणि व्रताला एक वेगळे महत्व आहे. चातुर्मासातील श्रावण महिन्याचे महत्व वेद आणि पुराणातही सांगितले आहे. हा महिना विशेषतः महिलांचा अतिशय आवडता महिना आहे, कारण पावसाळ्यात येणारा श्रावण मास अनेक सणांना घेऊन येतो. क्षणात ऊन तर क्षणात पाऊस असे वेळ लावणारे वातावरण असणारा श्रावण व्रतवैकल्याने परिपूर्ण असतो. सात्विक मनाचे प्रतिबिंब असणाऱ्या श्रावणात महादेवाचे सर्वाधिक महत्व आहे. त्याला प्रसन्न करण्याची सर्वांची जणू चढाओढच लागलेली असते. श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. श्रावणी सोमवारी शिवमुठाच्या व्रताने दर सोमवारी तांदूळ तीळ मूग जवस या पदार्थांनी शिवलिंगाचा अभिषेक केला जातो. या महिन्यात केलेल्या व्रतामुळे घरातील वातावरण पवित्र होते आणि आपल्याला पापांपासून मुक्ती मिळते असा समज आहे. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिका जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबितांबुजंग तुंगमालिका वट्टमर्वयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिवं 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 शिवं. श्रावण महिना हा सणांचा महिना म्हणूनही ओळखला जात असल्यामुळे या काळात अनेक धार्मिक कार्य देखील केली जातात. श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार मंगळागौरी जीवितेचे व्रत करून यावेळी शंकरासोबत पार्वतीची देखील पूजा केली जाते. नागपंचमीने सणांची सुरुवात होते. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. गावोगावी असणाऱ्या वारुळाच्या ठिकाणी मुली व महिला छान तयार होऊन जातात व तेथे पूजा करतात. घरोघरी नागोबाच्या मातीच्या प्रतिकृतीची पूजा करून त्यांना गोडधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. श्रावण महिन्याच्या मंगळवारी नुकत्याच लग्न झालेल्या सुवासिनी मंगळागौरी व्रत करतात. अखंड सौभाग्यासाठी आणि सौख्यासाठी हे मंगळागौरीचे व्रत करण्यात येते. लग्नानंतर पहिली 5 वर्ष सवाष्णींसोबत हे व्रत पूर्ण करण्याची पद्धत आहे. नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी समुद्र किनारी राहणारे लोक वरुण देवते प्रत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडीत असलेल्या व्यवसायातील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. याच दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते. त्यावरूनच या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात.
भावा बहिणीचे नाते अधोरेखित करणारा हा सण सर्वच भावा बहिणींसाठी खास असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. या दिवशी सुताची राखी करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री पुरुष ती राखी हातात बांधतात. श्रीकृष्णाचा जन्मदिन म्हणून याच महिन्यात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी कृष्ण मंदिरांमध्ये आणि घरी देखील मोठ्या उत्साहाने कृष्णाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी गोपाळकालाही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावस्या अर्थात पोळा. शेतकऱ्याचा उजवा हात आणि जीवाभावाचा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या बैलाची या दिवशी पूजा करण्यात येते. त्यांना सजवून त्या दिवशी गोडधोड खाऊ घालून शेतीच्या कामातून विश्रांती दिली जाते. हा सण खेडेगावामध्ये मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येतो. मित्रांनो, या श्रावण महिन्याला धार्मिक महत्व तर आहेच, सोबतच वैज्ञानिक महत्व देखील आहे. श्रावणात ऋतूतील बदलांमुळे माणसाच्या शरीराची पचनक्रिया मंद झालेली असते. या महिन्यात सतत सण आल्याने केल्या जाणाऱ्या उपवासांमुळे आपल्या पचन संस्थेला थोडी विश्रांती मिळते आणि शरीरातील सर्व दूषित पदार्थ बाहेर पडतात. अशा प्रकारे चातुर्मासातील श्रावण महिना हा आनंद, आरोग्य, शांती, समाधान यासह एकोपा, जिव्हाळा घेऊन येणारा महिना आहे. विविध रूपांनी आणि वेगवेगळ्या सणांनी भरलेला श्रावण महिना सर्वांनाच हवाहवासा वाटतो. आनंदाचा धनी श्रावण आला, सुंदर साजिरा श्रावण आला. हसरा नाचरा जरा चाला जरा, हसरा नाचरा जरा चाला जरा, सुंदर साजिरा श्रावण आला. नमस्कार दत्तभक्तांनो. दत्तभक्ती आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी मी गुरुमाऊली हे YouTube चॅनल सुरू केले आहे. तुमच्या आशीर्वादाने व प्रेमाने लवकरच 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा गाठायचा आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करून या कार्यात आपले सहकार्य द्यावे ही नम्र विनंती.